रूप पाहता लोचनी सुख झाले ओसागणी रूप पाहता लोचनी सुख झाले ओसागणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव
हॅलो तिचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा
जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, अनिक नाही माझे मना, हो का पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित, अनिक नाही माझे मना, हो का पंडित शहाणा. तुका म्हणे नव
जाणे तोची शुद्ध अनिक नये माझे मना हो का पंडित शाना समजन सरोजम सांद्र नीलाबुदाबम जगननिहित पाणी मंदनम मंदनाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयदवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकृत प्रथम नमन दसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कर जोडी तो बुद्धिहीन तन जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहि हरहु कलेश विकार राम रामेति रमे रामे मनोरमे शस्त्र नाम तत्तुल्ये राम नाम बलानमे नमो ज्ञानेश्वरा नमो
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आम्ही, जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा, अनिक नाही माझे मना हो का पंडित प्रस्तुत प्रक्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतराचा अतिशय गोड अभंग आहे बरं का. या अभंगाची भूमिका जर पाहायला गेलं तर माणसं जन्माला येऊन किती वर्ष परमार्थ केले याच्यापेक्षा ज्याच्या जीवनामध्ये जिव्हाळ्याला ज्यांचा परमार्थ होतो त्याच्याबद्दल तो खूप बऱ्याच समजत या अभंगामध्ये बरं का. साऊंड सिस्टीम कुठली आहे काय नाही नंबर काय चांगली आहे गावातली सर वा धन्यवाद. तुम्ही घेऊच नका, आम्ही फक्त मीठ मागलं तर मीठ देत जा. बरोबर आहे का, जे म्हणलं ते दिल्या का आवाज गोडच, तुम्ही घाबरूच नका. आणि मी एक असा महाराज कधीच कोणाला तक्रार करत नाही. हा टाळ करायला नाही, वादकाला नाही, गायकाला नाही, बसणाऱ्याला नाही, उठणाऱ्याला नाही, नाही का कशाला कोणाला काय बोलायचं. म्हणून सिस्टीम मध्ये तुम्ही फक्त आवाज मोकळ सोडत जावा. आवाज मोकळ सोडल्या का सगळंच मोकळ होते बरं का. आणि या ठिकाणी दरवर्षी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आपल्या या हातराळा नगरीमध्ये माझ्याकडे बरंच 2-4 वर्ष झालं का जवळपास माझ्याकडे ही सेवा आहे. आणि 9:30 जवळपास झाली का जास्त झाली. 9 ते 11 कीर्तनाची टायमिंग चांगलं वेळेवर बंधन आहे आपल्या इथं. या ठिकाणी सगळे गुरुजन कलाकार आमचे मामा आहेत म्हणण्यासाठी आणि दादांचं आमचं खूप दिवसापासून भेटी गाठी नव्हत्या. मोठं मृदंग वाजवतात, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आता इकडं गायनाच्या काही गावातले आमचे पाटील आहेत, आमचे माऊली थांबले तिकडं, टाळकरी चौकदार बाबा, आमची इनेकरी भजन चालू केलेले मामा. तर परत आमचे मामा तर आहेतच इथं, कारण या ठिकाणी आल्यानंतर असे महान हिरे आहेत महाराज, त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी भेटते बरं काय. आता बाकीचं सगळीकडे तर चालूच आहे, पण अशा लोकांकडून काहीतरी घेण्यासारखं आदर्श आहे. आणि इथं आलेले आमचे गोदीवरचे मामा, या ठिकाणी सगळं परिसरातली मंडळी, भजनी मंडळी, वारकरी टाळकरी सगळे बाहेर लांब लांब बसले. गेले म्हणते महाराज बारीक दिसल्यावर काही झपकीत आहे का, काहीच म्हणा नाही, मध्ये येऊन बसा, जागा बरोबर आहे, आपल्याच गावचं वैभव आहे. हे टाळकरी मागे थांबलं तर हेनी मध्ये राहिली समजा. म्हणजे कसं आहे, गाडी चालत असताना रोडवर एक फट असते बघा मधून सेंटर मधून मामा, म्हणजे का इकडे तिकडे जाऊ नये गाडी, तिकडे इकडे येऊन येऊन. तसं आपली लक्ष्मी देशात आहे करून टाळकरीचं बरं. तसं जमलं तर या, असं मी काही म्हणत नाही, जमलं तर मध्ये या. आणि ज्यांना पायाचा त्रास आहे त्यांनी पाय लांब करून बसा, भरपूर जागा येतं. आणि ज्यांना जर झोपत असेल तर त्यांनी झोपू शकता, फक्त घरी जाऊ नका 2 तास. कारण एक कीर्तन एक असं आहे महाराज की ते ज्ञान यज्ञ सोहळा असा आहे की या धर्म मंडपातच बसून ऐकावं असं आहे महाराज. म्हणून एवढा मोठा मंडप, खूप चांगला एवढं काय मंडप या ठिकाणी. आणि कार्यक्रमाची जागा पण चांगली आहे. 9:30 वाजले, समाज माझ्या समोर बसलेला सगळे वयवर्ध, तपवर्ध, ज्ञानवर्ध आहेत, फक्त मला सोडलं तर. आजचं एक कीर्तन काय का होईना मिठासारखं खरट खरट लागलं, थोडं गोड करा सगळ्यांनी बरं काय. कारण आजची एवढी पळापळी धावपळी झाली महाराज. पोरं वगैरे आणलो असतो, आपल्याकडे 30 पोरं आहेत, सगळ्याला माहितीच आहे, पण आजचं नियोजनच बिघडलं सगळं. असो, वेळेवर कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला 9 ते 11, 11च्या पुढे 1 मिनिट जाणार नाही. आज सप्ताहातील काय करा, 2 पॉईंट विकूट बोलताना ज्या महाराजाला कथा सांगण्यासारखं ज्याला स्वर नसते पण त्याला जोरानं आवाज असं दिल तर जमते. दोरीला माईक झाडाला बघू बरं का. सगळ्याला गोड ऐकावं, ठिकाणाला गोड त्याच्याशिवाय नाही पर्याय. बोलताना 2 पॉईंट विकू. जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग आहे. सप्त्यातील आज दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे सर्व गावकऱ्यांच्या प्रेमास्तव आलेली आहे. या सेवेसाठी अभंग घेतलेला आहे.
तो अतिशय महत्वाचा आहे. या अभंगाची भूमिका जर पाहायला गेलं तर आमच्या जीवनामध्ये माणूस जन्माला आल्यानंतर पहिलं निर्माण होती आवड. पहिली निर्माण होती आवड निर्माण होती. माणसाला ज्या गोष्टीची आवड निर्माण होती त्याच्यातच त्याचा जिव्हाळा निर्माण होतो बरं. पण आम्हाला नेमकं आवड आहे कशाची? संसाराची काही लोकांना आहे, परमार्थाची काही लोकांना आहे, अनेक क्षेत्राची काही लोकांना. तो ज्याचा त्याचा विषय झाला. पण परमार्थाची आवड ज्याच्या जीवनात निर्माण झाली त्याच्या जीवनाचं सोनं झालं आणि त्याचेच मंदिरं झाली. तुम्हाला संसाराची आवड निर्माण झाली, त्याचं मंदिर बांधलं एकही मनुष्य दाखवा, तो कितीही म्हणे श्रीमंत असू द्या, पण आवड कोणाची असली पाहिजे महाराज? विश्वाच्या मालकाची, माझ्या पंढरीची पांडुरंग परमात्म्याची आवड निर्माण झाली पाहिजे. साधू संतांच्या संगतीची आवड निर्माण झाली पाहिजे. तेव्हाच या जीवाला जन्माला आलं त्याचं सार्थक होतो. जर आम्हाला या दोन गोष्टी सोडून जर बाकी काही आवडायला लागलं तर या जीवाचं काही होईल सांगता येत नाही बरं. आणि ज्याची आवड एकदा निर्माण झाली तो महाराज मरेपर्यंत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या कुठल्याही संकटामध्ये त्याच्याशिवाय दुसरं कोणी थांबत नाही बरं. सकळ जीवाचा करी तो सांभाळ, सगळ्या जीवाचा सांभाळ करणारा तो विश्वाचा मालक, त्याच्याबद्दल आवड निर्माण करणं थोडं खूप वेळ लागतो. काही लोकांची 60 झाली पण अजून आवड निर्माण होत नाही. काही लोक आता 100ला गाठले तर आता म्हणतात महाराज आम्हाला जेव करायला माती करा. कशाला करतो जेव? वेळ निघून गेली. संसार करण्यासाठी एक मर्यादा आहे महाराज, बरोबर आहे का? अरे जन्माला आल्यापासून 25 वर्ष झाल्याच्या नंतर त्याला एक लग्नाची आट टाकलेली आहे महाराज. जन्माला आल्यापासून 30 वर्षापर्यंत त्यानं 12 तास जर रियाज केला तरी एखादी कुठल्या तरी नोकरीला लागू शकतो. हे संसारात त्या अटीत महाराज. आणि परमार्थाला लागायची आट आहे का? आता तरी आत्ता जागा झालाच ना राजा. वाल्याकुळाने एवढं पाप केलं महाराज, पण आता तरी पुढे आजची उपदेश मागे काय केलं ते बघू नका. तसल्या वाल्याकुळाचा देवानं उद्धार केला, तुमचा आमचा का करत नाही. पण आपल्याला आत्ताचा दिवस सापडत नाही. आम्हाला आत्ताच सापडत नाही. बाकीचं राहू दे तिकडे महाराज. लोक म्हणतात नाही ते आमच्याने होत नाही, आता सगळं झालं गेलं, मग दुसरं लग्न जमते कुठं बघा. आणि इकडं परमार्थाकडं नाही, इकडंच आवडत नाही. आम्हाला चांगलं परमार्थ आवडत नाही आणि वाईट संसार आवडल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमचं कुठल्याच कॉम्प्युटर नाव राहत नाही, कुठंच राहत नाही. मग तुकोबाराने सांगितलं बाबा या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये मी अनुभव घेतलेला. जाणून संसार बैसलो दुसरे काम नाही. तुकोबाराचं संसाराच्या नावे वाढत हा पुण्य धर्म केला. आम्ही संसाराला शून्याप्रमाणे त्याच्या नावावर काय केलो आम्ही? तुका म्हणे घालू तयावरी. मग आमचा संसार कोण चालवतो? काही लोक म्हणते महाराज मी नाही, ते आमचं काहीच चालणार. तू पहिले नीट भाई, तुझ्या बाबतीत इथं कधी कोणाचं काही बंद पडलंच नाही राजा. कशाला परमात्मा होतो? काही लोक म्हणतात महाराज मी राजापत्र बायको जेवण आला ती खाऊन झोपली, तुझ्यानं काय बंद पडत नाही. तू म्हणतो असं वेळासारखा. जी लोक गेली महाराज त्यांचे घर बंद पडली का? हो बंद पडली का? मग आम्हाला कधी कळायचं? लोक गेली की म्हणतात महाराज खरंय काय माणसाचं भरोसा नाही बघा. कवापत्र जाऊन फुकून दे बदल, एकदा फुकून दे किंवा अजून चालूच राहते महाराज. तुकोबाराय सांगितलं अरे राजा आमच्या खर्चदारचा जरी विचार केला तर तू तरी घर राखी ती. त्याच्या पलीकडे काय होतं तुकोबारायचं? ते तुकोबाराय सांगतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये असे निर्माण आवड केलो की त्या आवडीला आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही त्याला जाणून घेतले. ज्याची आवड मला निर्माण झाली त्याला मी जाणलंय. जाणल्यामुळे असं आहे की त्या आवडीमुळे माझं कुठेतरी मंदिर होणार आहे. तुकोबारायने सांगितलं मग नेमकं काय जाणलंय बाबा मी करत असताना? काय जाणलेलं आहे? तर नवविधा भक्तीपैकी तुकोबारायने सांगितलं एक कीर्तन भक्ती मी माझ्या अंतःकरणाला जाणले, बाकी काहीच नाही. मग कीर्तन भक्तीमध्ये नेमकं आहे तरी काय? आहे तरी काय? कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग. तुकोबाराय या ठिकाणी दोनदा म्हणतात कीर्तन चांग कीर्तन चांग. ज्या अर्थी तुकोबाराय दोनदा त्याला उपमा देतात त्या अर्थी त्याच्यापेक्षा जगामध्ये दुसरं काही चांगलं नाही. मग जे चांगलं आहे ते आपल्याला पडतंय काय, जे वाईट आहे ते पडतंय आपल्याला लवकर.
तुकोबाराने दोनदा सांगितले बाबा हकारोनी सांगे पण नाम घेतात, पण आपल्याला नाम येते का? मुखाला येत नाही. म्हणून तुकोबाराने सांगितले बाबा ज्याला मी चांगला आहे म्हणतो त्याच्यानं आज पत्र कोणी मेलं नाही. तर ने करती या नामधारकाचा एवढं चांगलं की आज पत्र जो कोणी नाव घेतलंय महाराज त्याचा उद्धार झाला हो. आयुष्यभर महाराज संसार केला कधी देवाचं नाव घेतलं नाही. एकदा मरताना राम म्हणलं त्याचा उद्धार झाला. तोही नेला आजाडलेला पापराशी, तोही नेला वैकुंठाशी. एकदाच नाव घेतलं पण त्याला सुद्धा महाराज देवाला विचार करावा लागला की ह्याला नेमकं न्यायचं कुठं? ज्याला आयुष्यभर परमार्थ करते त्याला देव कसं सोडत महाराज? पण सोडत नाही. पण त्याच्यामध्ये निर्माण काय झाला पाहिजे? भक्तीचा जीवाला निर्माण झाला पाहिजे, इतर नाही. म्हणून तुकोबारा सांगतात की माझ्या जीवनात आवड कशाची निर्माण झाली ते मी जाणलो. पण जाणत असताना मला दुसरं काही आवडलं नाही, फक्त भक्ती आवडली. ती कोणती भक्ती? त्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती. हीची थोर भक्ती आवडती देवा संकल्पाई माया. ज्यानं त्या देवाची भक्ती करतो त्याच्या जीवनामध्ये ठेवल्यानंतर पैशाची मग त्याचं चित्त समाधान असलं पाहिजे ना. चित्त असू द्यावे समाधान. पण आहे का समाधान? कधी पाहायला गेलं तर ते दुःखच आहे मला. समाधान तरी तर कोणीच समाधान नाही, सगळे दुःखी आहेत मला. ज्याचं लग्न झालं नाही त्याला बायको भेटत नाही ते दुःखी आहे, आणि ज्याचं लग्न झालं त्याला लेकरू होत नाही ते दुःखी आहे, आणि ज्याला एक लेकरू आहे त्याला विचार म्हणलं तुमचा आनंद आहे बाबा एकच लेकरू आहे भरपूर प्रॉपर्टी आहे सगळं, त्याला काय करा महाराज एका डोळ्यात एक करता काय भरोसा, ते दुःखी. आणि एखाद्याला विचार म्हणलं मामा तुम्हाला तर 12 लेकर आहेत म्हणलं सगळ्यात जगात सुखी तुम्हीच आहात. त्याला म्हणलं कशाचे 12 आहेत? तरी पण ते हाताला भाकरी पडून पडली गेली. म्हणलं ज्याला 12 आहेत ते हाताला भाकरी पडून खाते कारण काय? त्यानं म्हणलं महाराज पहिली सुनबाई डिलिव्हरीला आली की तिकडे आमची म्हातारी जाती म्हणलं, त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरची येते म्हणलं, आणि ते झाले की पुन्हा 6व्या नंबरची येते. म्हणजे 12 महिने म्हातारी तिकडेच राहते. आणि म्हातारा म्हणजे या जगातला सुखी वर्ग एकच आहे महाराज. कोणता आहे? आम्ही तेने सुखी विठ्ठल मुखी ज्याच्या मुखात विठ्ठलाचं नाव आहे तो जगातला सुखी. एकानं म्हणलं मला तुमचं बरोबर नाही, तुझं सांग काय बरोबर आहे? ज्याची बायको मुखी तो जगातला सगळ्यातला सुखी. लागते का इथं? लागते का? अजिबात लागत नाही मला. जे लागते तेच लागते. आता बाकीचे लोक काही जरी प्रयत्न केले तर शेवटी जो देखे सो दुखी या बाबा.
सुखिया कोई नहीं रे जो देखे सो मंदा दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया बिन वैरागी कोण पाहायला गेलं तो दुःखीच आहे महाराज सुखी होण्यासाठी देवाचं भजन करा दुःख करायला सांगितलं आम्हाला सुख कशात आहे परमार्थाशिवाय मला सुख दुसरं संसारात नाही म्हणून दुःख करायला ज्याची आवड निर्माण झाली होती त्याला जाणलं आम्हाला जाणतो का हा आम्हाला कोणती आवड निर्माण झाली एखाद्याला लग्नासमोर नाचायची आवड निर्माण झाली समजा नेमकं त्याच्यापासून आपल्याला उद्या फल प्राप्ती काय होणार आहे हे जाणणं खूप महत्वाचं आहे ना एकाला म्हणलं महाराज आपल्या शेतामध्ये पुरं गांजर गवत लावल्या म्हणलं कसं काय लावल्या आपल्याला आवड आहे पण त्यांनी विचार केला का नेमकं हे मुखेडच्या बाजारामध्ये याचा मार्केट आहे देगलूरच्या बाजारामध्ये आहे कशाचा आवड अनेक क्षेत्रातली अनेकाला अनेकाची आवड होती महाराज पण त्या आवडीतून जाणून घेणं खूप महत्वाचं आहे महाराज जाणल्यानंतर त्याचं काहीतरी फल चांगलं भेटलं पाहिजे बरोबर आहे दोन नवरा बायको होते दोन नवरा बायको होते नवऱ्याला काय की तिखट पटत नव्हतं बायकोला आंबट पटत नव्हतं म्हणजे याचं तिला पटणे त्याचं तिला ज्याची त्याची आवड ज्याची त्याची आवड वेगळी आहे ना मुखेडच्या बाजारातून एक नवरदेव महाराज घरचा नवीन पोटी घेऊन आला बरं नवीन घरी गेला वजन टाकलं आता घरी म्हणला बायको आपल्याला चांगलं म्हणते या घरी पोट घेऊन आला त्यानं बॅग दाखवला बायकोला म्हणला 2000 रुपयाचे बोट आणलं म्हणला तिनं म्हणजे तुम्हाला काय कळते का कसं काय मला आवडलं म्हणजे बोट पहिले परत करा आता काय काय ठिकाणी परत करावं लागते जमतच नाही हा इकडे वजन किती असू द्या तिकडे गपची मत बसावं लागते हा ते बोटी गेलं पुन्हा गेलं लोकांना तुमच्या पाया पडतो म्हणलं त्यांना की आमच्या मंडळीला आवडत नाही म्हणलं बोट मग मला पैसे परत द्या म्हणलं काय म्हणतात त्यांना परत दिलं पैसे पुन्हा 6 महिन्याने गेलं बाबा 6 महिन्यानं त्याला म्हणला ते 6 महिन्याला बूट आहे का म्हणला बूट त्याला म्हणला कसं काय म्हणला काय नाही म्हणला ते बूट पाहिजे म्हणला त्यानं म्हणलं नेमकं मंडळीचं भानगड काय म्हणला मंडळी बदलल्या का बूट बदलल्या आवड बदलली म्हणला त्यानं म्हणला मंडळीच बदललं म्हणला आवड तिची काय बदलला आणि मला काय बूट घडला ये ना एक नवरा बसलो गेलो का टीव्ही पुढेच बसावं बायको म्हणजे तुम्हाला काय सांगा म्हणजे उठल्यानंतर घरात जरा एवढे लेकरं बाळ आहेत का बायका पुढे सगळे तोंडाला बघा जरा थोबड बघा काय लावलं म्हणजे उठलं की टीव्ही पुढेच मला असं वाटलं तुम्हाला टीव्हीच करावं त्याला म्हणलं टीव्ही करू नको म्हणलं कसं काय कॅलेंडर कर म्हणलं कसं काय ते वर्षाला बदलते ना हा 5G लागते कळायला लवकर कळला बरं काय हा एक नवरा बायकोला 500 रुपयाची नोट दिला मामा 500 रुपये त्याला म्हणलं हे बघ दुकानचं किराणा भर एक गॅस घेऊन ये अजून उरलेले पैसे आणून तसंच आलमारीत ठेव तिला म्हणले 2 एकर शेत निघाले का ते बी घेतो त्याच्यात बाकीचे उरलेले पैसे आणून घरात असं अवघड आहे महाराज ऐका नाही आवड जीवनामध्ये महाराजाला पांडुरंगाची लागली ज्याला त्याचा उद्धार झाला बरं काय भेटी लागे जी लागली जे आहे रात्र दिवस वाट तुझी रे भेटी लागे लागली जे ज्याची आस आपल्या जीवनामध्ये निर्माण होती महाराज त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची आमच्या जीवनात जर आस निर्माण झाली तर रात्रंदिवस तो तळमळ करत आमची काळजी करू शकतो पण रात्रंदिवस त्याच्याशिवाय आमची काळजी दुसरा कोणी करत नाही ते तुकोबरायला कळलं तुकोबराने आवड माझी योग्य आहे ज्या माणसाच्या जीवनात आपण कार्य करत असताना विरोध आहे त्यांना समजायचा आपला रस्ता योग्य आहे ज्याच्या जीवनात विरोध नाही त्यांना समजून घ्यायचा आपला रस्ता बदलला पाहिजे बरोबर आहे ना कुठल्याही क्षेत्रातलं कार्य असू द्या कोणतंही कार्य असू द्या करत असताना ज्याला अडचणी येतात तुको करायला कळा लोक म्हणजे गावातले हे वेळ आहे म्हणजे लोक जोपर्यंत आता आम्हाला तसंच म्हणतात ह्याला काय रे धंदा
रोज गावीतून खात फिरतात. हा, आणि तुम्हाला काय धंदा? आपल्या गावात एवढं मोठं काम झालं, मला काय माहित नाही. तू कोण? तुला काय करायचं? काय करायचं? राम राम म्हणायचं, लोकांचे फुकट आणायचं, लोकांचे बिड्या आणायचं. म्हणलं कसं चाललंय? काय करायचं ना, तुझं दिवा तू लाव की. हे लोक लक्ष देत नाहीत महाराज. स्वतःचा विचार केला पाहिजे, लोकांकडे जायचं नाही महाराज. पण आम्ही आमच्या जीवनामध्ये जी आवड आम्हाला निर्माण झाली त्या भक्ती मार्गाची, म्हणून तुकोबाराने सांगितलं मी केलेली जी भक्ती आहे त्याला मी जाणलेलं आहे. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं जाणे भक्तीचा जाणे भक्तीचा जिव्हाळा. तुकोबाराने जाणून केलेली भक्ती ज्याच्यात जाणणं योग्य असतं आणि ती जर भक्ती असेल तर त्याच्यामधून निर्माण झालेला जिव्हाळा. आणि जर जाणून केलेली भक्तीमध्ये जर जिव्हाळा नसेल तर त्याचा पुतळा होत नाही. म्हणून तुकोबाराने सांगितलं आम्ही ज्याला जिव्हाळा निर्माण केलो त्याला पहिलं जाणलो. नेमकं त्या दोन्हीच्या मधला जो एक शब्द आहे त्याचं नाव आहे भक्ती. आणि या अभंगातील शेवटच्या चरणाचा एक शब्द आहे बरं काय, भक्ती जाणे तोची शुद्ध. मेन पॉइंट या अभंगाची पूर्ण भूमिका कुठेही फिरून जावा तुम्ही, त्याचं पूर्ण सार शेवटच्या चरणामध्ये बरं काय. जर जाणून केलेल्या भक्तीमध्ये जर शुद्धता नसेल तर पुतळा होत नाही. आयुष्यभर वाण्या करा महाराज, गाते पाठ करा, भागवत पाठ करा, अजून काही पाठ करा, पुरा गाव दसकर घेऊन फिरा, तुमचा पुतळा कोणी बांधत नाही. का बांधत नाही? तर शुद्धता नसेल तर. शुद्धता नसेल तर महाराज आम्हाला बाकीचे किती जरी डंबाचार्य केल्या तरी आम्हाला त्याचं काही फळ भेटत नाही. म्हणून तुकोबारा सांगितलं मी जे केलेली भक्ती आहे त्याला मी जाणलंय. म्हणून तुकोबारा म्हणतात की तोची दैवाचा दैववान तो पुतळा, तोची दैवाचा पुतळा. काही लोक म्हणले महाराज अनेक लोक एवढे श्रीमंत आहेत, शिकलेले आहेत, असे आहेत तसे आहेत. तुकोबाराने सांगितलं असे किती शाळे आम्हाला आवडत नाही अनेक नाही माझे म्हणा हो का पंडित शहाणा. तो त्याच्या क्षेत्रातला पंडित असेल तो शहाणा तिकडा असेल, पण आमच्यामध्ये शहाणा कोण आहे? नामरूपी जडले चित्त. ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव नाही तो किती जरी मोठा असला तरी महाराज तो पंडित आम्हाला आमच्या पुढे त्याचं काही चलत नाही. ज्याच्या जीवनामध्ये महाराज भक्ती नाही, नामचिंतन नाही, देवाचं नाव घेत नाही तो महाराज कधी वारकरी घरला बोलून देत नाही आणि दुसऱ्याचं खाल्ल्याशिवाय सोडत नाही. असला किती जरी मोठा पंडित राहिला तर तो माझ्या मनाला आवडत. मग आम्ही महाराज साधू संतांच्या मनाला आवडण्यासारखं केलं पाहिजे, देवाच्या मनाला आवडण्यासारखं केलं पाहिजे का आमच्या कोणाच्या? बरं मला सांगा, आम्हाला आवडते म्हणून देवाकडे जातो का आम्हाला काही बरं वाटते म्हणून जातो का नेमानं त्याच्यासाठी जातो आपण? त्याला बरं वाटतं म्हणून जातो. माझ्या जीवीची आवडी आमची लाईन गेली का मग नाही. पंढरपुराणी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणवे. मग आम्हाला आवड त्या देवाची निर्माण झाली. म्हणून तुकोबारा सांगतात ज्याचा त्याची आवड निर्माण झाली तो कसाही जरी असला तरी तोच आमच्या मनाला आवडतो. त्याच्या मनानं जर किती जरी पळापळी केला तर ते मला आवडत नाही. अनेक नाही माझे हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त. मग तुकोबारा सांगतात कोणाचा दास अंकित होतो त्याच्या चित्तामध्ये नामचिंतन आहे महाराज, त्याचाच दास होतो आणि त्याचंच सगळं संरक्षण करतो. इतर लोकांचं करत नाही महाराज. काय करत नाही? अमहरीच्या दासा काय
आम्ही रात्रंदिवस फिरतात तर आम्हाला कोणाची भीती वाटत नाही. का वाटत नाही? काही काही लोक 7 वाजले का घरातून बाहेर निघत नाही. तो शेवटी म्हणतात महाराज काय 7 वाजले का बाहेर निघत नाही म्हणजे महाराज कसकी काय की अरे काय कसकी काय हा. पण आम्हाला काही काही लोक तुम्हाला तुमचं बरं ढोकळा म्हणून ठीक आहे बाबा, आता आमचं कामच आहे तेवढा, सेवा रात्रीलाच असते करायचं, बरोबर आहे. दिवसा असते का? अजिबात मला तुम्ही एवढं रात्रभर गाड्या कसं चालित्या कसं चालित्या घरला कसं येत्या तिकडे कसं जात्या. मी म्हणलं जोपर्यंत त्या मालकाच्या मनात आहे सेवा करायचं करून घेईल, ज्या दिवशी त्या मालकाला ब्रेक लावायचं त्या दिवशी कुठं नाही घालून टाकून दे. पण आम्ही कोण मला सांगा तुम्ही, आम्ही कोण? आम्हाला असं वाटतं ना सगळं आम्ही आमच्या ह्याच्यानं करतो, अजिबात नाही. वृक्षाची पानं हरिजाची सत्ता तुझी आपल्या हातात काहीच नाही. पण जोपर्यंत हात तोपर्यंत काय केलं पाहिजे महाराज? नामरूपी जडले चित्त आमच्या चित्तामध्ये कधीतरी नामाचं वास्तव निर्माण झालं पाहिजे ना. बरं सत्ता कशासाठी करायचं? लोकांमध्ये काहीतरी नामचिंतनाचा प्रसार व्हावा किंवा लोकांनी या धर्ममंडपातून चांगलं चांगलं घेऊन जावं याच्यासाठीच आहे महाराज. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहे ते. काही काही लोक 50 वर्ष कीर्तन ऐकले, 50 वर्ष ऐकू नाही. खरंय 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 खरंय. इथून त्याचा धंदा आहे सांगतात ते आपलं आम्हाला काय बंद पडले मला सांगा. आमचं काम आहे सांगायचं नाही ऐकत इथं कोणाचं काय बंद पडले का? ज्ञानाचं तो कोणाचं ऐकलं आमच्यासारख्याचं कोण ऐकणार? बरं नाही ऐकत तर जास्त त्याला भोगा लागते. लक्षात ठेवा मला. एक मनुष्य एसटी मध्ये चढला, तिकीट काढलं आणि काढून खाली उतरलं, दुसऱ्या गाडीच्या बाजूला जाऊन हसला हे वाजलं आणि ही गाडी गेली निघून. गेली निघून कसं काय म्हणा? आपण तिकीट काढल्या गाडीत गेल्याच नाही. त्याच्या बापाचं काय केलं? काय केलं त्याचं मला सांगा. पैसे कोणाचे गेले? याचे गेले. याला कळालं का? नाही कळालं. दुसऱ्याला बघून हसलं. तसंच आहे महाराज. आज वेळ आहे, लक्षात ठेवा. आज काय करायचं करून घ्या महाराज, कारण ही वेळ आपल्याला पुन्हा पुन्हा साधत नाही महाराज. एवढं चांगलं महाराज आपल्याला भगवान परमात्म्याला दिलंय, पण या देहाचा आपण चांगल्या स्वरूपामध्ये जर वापर केला तर महाराज याचं मंदिर झाल्याशिवाय नाही. बरं काय केली व संत महात्मे मला सांगा. समाज त्रास तर कोणाला मी दिलेलाच आहे महाराज, देत नाही यात नवल नाही. पण समाज जोपर्यंत त्रास देत नाही तोपर्यंत आपली सुद्धा प्रगती होत नाही. हा काही काही गावामध्ये महाराज भरपूर सत्य हो. एकेका गावाला मी असं बघतो की तिथं पंचपतीला 100 टाळ करा महाराज. किती? 100 टाळ करी. पण काही सोडत नाहीत. किती भजन करून लोकांचे धुरे हाणल्याशिवाय सोडतच नाहीत महाराज. बिलकुल भजन म्हणायचं का म्हणे तुम्ही हो हो धन्यवाद. इकडे अजिबात नको. शब्द
देशानं जर सत्यामध्ये जर बदल होत नसेल तर तू तमाशाकडे जा, तिकडे येऊ तू. काय करायचं मला सांगा, बदल झाला पाहिजे महाराज. अरे जगाच्या पाठीवर एवढी एकच जागा चांगली आहे की आपलं काहीतरी उद्धार करून घेण्यासाठी महाराज. जर ऐकलं तर गाडी नवीन काढले, कुठून शोरूम मधून बाहेर काढले आणि त्याच्यामध्ये रॉकेट टाकले आणि त्यानं म्हणाले काय करा म्हणलं, गाडी नवीन घेतलाय पण धूच हाणाली. पण मध्ये काय टाकलं असे कळालं का आपल्याला? पेट्रोल घाले तर रॉकेट घालणार आणि गाडी धू हाणाली म्हणाली. आता 3 मेकॅनिक मेले गाडी करून. गाडी नीट होती का? होती का? अजिबात होत नाही. कंपनीला म्हणाले कसल्या गाड्या भंगार काढल्या, नवीन गाडी आहे. मला सांगा गाडी खराब आहे का? गाडी खराब आहे का? पण यामध्ये काय टाकलंय? रॉकेट टाकलं. बरं काय, रॉकेट टाकल्यामुळे मला सांगा किती बी चांगली गाडी होता, खराब होती का नाही, धू हाणती का नाही? तसं ही आमची बी गाडीच आहे बरं काय, आमची बी गाडीच आहे महाराज. या गाडीला जर आम्ही पेट्रोल घातलो तर असे मेकॅनिक नाही महाराज, कोणी जरी खोटं तरी ही गाडी नीट होणार नाही. याची किंमत आम्हाला आताच कळायला पाहिजे महाराज. ही गाडी गेली नाही अजून, काय गेली नाही समजा का महाराज. नरदेहरूपी सोन्यासारखं आपल्याला भगवान परमात्म्याने दिलेलं आहे, पण याची किंमत संतांच्या संगतीत गेल्यानंतर कळती. पण संतांच्या संगतीत गेल्यानंतर तिथं नामचिंतन करावंच लागते, तिथं दुसरं काही मिळतच नाही, मिळतच नाही. पण या नरदेहाची किंमत केव्हा कळव महाराज? कळतच नाही हो काय काय लोकांना. ज्याला कळाली तोची दैवाचा, ज्याला नाही कळाली तो जसा आला तसंच निघून गेला बरं काय. एक मोठा राजा होता, मोठा. बंद करा विकवता किलर बंद करा. एक मोठा राजा होता आणि तो आपले सैनिक घेऊन जंगलामध्ये फिरायला लागला. आणि जंगलामध्ये फिरत असताना आपल्या सैनिकाला म्हणला, काही दिवस झालं म्हणलं जंगलामध्ये न फिरण्यासारखं काही बघण्यासारखं आहे का, बघ म्हणलं, थोडं फिरून येऊ म्हणलं. जंगलामध्ये बरंच काही 2-2.5 तास फिरत असताना मला त्या राजाला लागली तहान. आणि तहान लागल्याच्या नंतर राजा म्हणतो सेवकाला, अरे कुठेतरी पाणी आहे का बघा पिण्यासाठी. सेवक इकडे तिकडे पाहतात पण कुठं काही पाणी दिसत नव्हतं. राजा तर म्हणलं आता माझा प्राण निघून जाईल का, एवढं उन्हामध्ये फिरलो, इकडे तिकडे पळापळी झाली आपली आणि आता पाणी जर नाही म्हणलं तर काय होणार. आता इकडे तिकडे पाहतो राजा, पण ज्या झाडाखाली राजा बसला होता आणि त्या झाडाच्या बाजूला एक झोपडी होती बरं का, झोपडी होती छोटीशी. आणि त्या झोपडीमध्ये 2 गरीब नवरा बायको राहत होते. गरीब नवरा बायको राहत असताना राजाने तिथून हाक मारली, कोणी आहात का? त्यावेळेस या गरीबाची बायको आतून बाहेर आली, मधून बाहेर आली. तिने म्हणली बोला काय सेवा करू का तुमची? तिने म्हणले माय काहीच नाही, फक्त मला तहान लागलेली आहे, मला 1 तांब्या पाणी पाहिजे. त्या माऊलीला पाणी आणून दिलं, राजा पाणी पिलं आणि राजा म्हणला समाधान वाटलं राजाला. त्याने म्हणला माय नेमकं तुम्ही या जंगलामध्ये एवढ्या घोर अरण्यामध्ये इथं राहण्याचं कारण काय? त्या बाईने सांगितलं म्हणे राजेसाहेब आम्ही दोघं नवरा बायको 2 लेकरं घेऊन या अरण्यामध्ये या जंगलामध्ये राहण्याचं एकमेव कारण असं की आम्ही दिवसभर लाकडं जमा करतो, संध्याकाळी ते लाकडं जाळतो, त्याचे कोळसे तयार करतो आणि सकाळी नेऊन मुखेडच्या बाजारात विकतो. आमचा हाच व्यवसाय. राजाने सांगितलं किती वर्षापासून करतात? तिने म्हणले 20 वर्ष झालं. किती कमाई आहे? झोपडीला सोडून काहीच नाही, नाही केलं तर चूल जळत नाही, दुसरा काही व्यवसाय मला येत नाही. राजाला सांगितलं माझ्याकडे एक 5 एकरची बाग आहे चंदनाची, मी तुमच्या दोघांच्या नावावर करतो. आता त्याला आनंद वाटायला लागला आणि राजांना सांगितलं पुढच्या वर्षी ह्याच दिवशी ह्याच वेळेला मी येईल, तोपर्यंत की तुमची गरिबी सगळी निघून जाईल आणि तुम्ही बंगला गाडी सगळं काही घेऊन या ठिकाणी आनंदात राहिलं पाहिजे आणि मी पाहिल्यानंतर मला बी आनंद वाटेल. राजानं सांगितलं तुमच्या मालकाला बोलवा. त्यावेळी त्यांनी मालकाला बोलवले महाराज, आपल्या पतिदेवाला बोलवली आणि बोलायच्या नंतर दोघे हात जोडून राजाच्या समोर थांबले. राजाने सांगितलं आजपासून तुम्ही कष्ट करायचं नाही, पण 5 एकरची चंदनाची बाग राजानं त्याच्या नावानं केली बरं काय. आणि राजा निघून गेला तिथून. निघून गेल्याच्या नंतर पुन्हा दुसऱ्या वर्षी राजा त्याच दिवशी त्याच वेळेला तिथं आला बरं काय. येऊन पाहतं तर काय जशा तसं झोपडी आहे, बदल कुठलाच काही नाही. राजानं सांगितलं म्हणे काय भानगड काय म्हणे, काय नाही म्हणे आजची कोळशी विकायला जायचे म्हणून रात्री केलेले होते ते विकायला जायचे म्हणून. राजानं दोघाला बोलवलं जवळ. त्यानं म्हणलं मी दिलेलं कुठं आहे म्हणलं, काय नाही म्हणलं 4.5 एकरची किलो म्हणलं कोळशी आतापासून. किती? 4.5 एकरचे. शिल्लक ठेवलाच किती? अर्धा एकर आहे म्हणला. राजा दोस्कर आपण घेतला. काय सांगा
एवढ्या माणसाला त्याला नाही कळणार की नाही, सांगून बी काही फायदा नाही, काही कळतच नाही ना त्याचं. त्यावेळेस म्हणलं आजचे जे कोळशी विकायला तुसा ते थैलं कुठं आहे म्हणलं, या ठिकाणी आहे. त्या थैल्याला घे, जवळ थैलं घेतलं आणि त्याच्यामधून न जळालेलं एक लाकडाचा तुकडा राजानं काढलं आणि त्याच्या हातात दिलं. त्याला सांगितलं मुखेड मध्ये अमुक व्यापाऱ्याचं नाव सांगितलं, त्या व्यापाऱ्याकडे जा, एवढ्या तुकड्याची किंमत विचार. त्या व्यापाऱ्याकडे राजाचं ऐकलं, त्यानं ते तुकडा घेतला आणि त्या व्यापाऱ्याकडे गेला आणि व्यापाऱ्याला म्हणे सावकार, या तुकड्याला आपल्याकडून किती पैसे येतील? त्याला वाटलं 5,000 रुपये. त्याने म्हणले बाबा मी 10,000 रुपये देतो. किती? 10,000 रुपये देतो. त्यानं म्हणला एवढ्याच तुकड्याला 10 म्हणलं, दुकान बदललं. दुसऱ्या दुकानात गेलं, त्यानं म्हणला मी 20,000 देतो. तिसरा गेला 30 देतो म्हणला. चौथा गेला 40. असे दुकान बदलत 10व्या दुकानदाराकडे गेला. 10वा दुकानदार म्हणला मी 1,00,000 रुपये देतो म्हणला. तुकडा केवढा होता? एवढाच होता ना. त्यानं विचार करायला लागला, 4.5 एकर केली, 12,500च्या वर जमली नाही मला कोळशे करून विकण्यामध्ये, आणि एवढ्या तुकड्याला जे अर्थी 1,00,000 देतात त्यार्थी काहीतरी आहे. राजाकडे गेला, राजाला सांगितलं म्हणजे बाबा तुम्ही जे मला तुकडा दिला ना राजासाहेब, त्या तुकड्याला मी मार्केटमध्ये जाऊन विचारल्याच्या नंतर त्यांनी असं सांगितलं की 10 पासून बोली चालू झाली म्हणजे 1,00,000ला जाऊन थांबली म्हणजे. केवढ्याची? त्या तुकड्याची. राजानं सांगितलं मी तुला नरदेह रूपी चंदनासारखं शरीर तुला दिलो, पण त्या शरीराची तुला किंमत कळाली नाही, त्या चंदनाचे तू कोळशे करून विकलास. देव दिला देह भंजना भजन गोवता कशासाठी? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात हे देह पुन्हा दे नाही महाराज. देह एका मालकाचा आहे, आपलं सगळंच त्या मालकाचं, फक्त आपण किरायाचं मालक. देह ही काळा
चंदनासारखं शरीर मी दिलो, पण त्या शरीराची तू कोळशी करून विकलास. मला सांगा, ज्या तुकड्याची किंमत लाखात जाते त्यानं त्या 4.5 एकरला महाराज कोळशी करून विकलं. त्याला कधी कळलं आता देह, कधी कळलं महाराज? म्हणून हे देह भगवान परमात्म्याला आपल्याला दिले ना महाराज, चंदनासारखे. या चंदनाला कुठंतरी तुका म्हणे गुण, चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी. कुठंतरी संतांच्या संगतीत जगणं शिका, आणि संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये नामचिंतनाशिवाय दुसरं काही येत नाही. नामरूपी जळले चित्त त्याचा दास मी अंकित नाही, तर अनिक नाही माझी मना हो का पंडित शहाणा.
होका पंडित शहाणा नामरूपी जळले चित्त त्याचा दास मी अंकित. भजन करणाऱ्याच्या चित्तामध्ये महाराज पावित्र्य जर असेल तर त्या भगवान परमात्म्याने त्यांच्यावर कृपा करतो बरं का. जर पावित्र्य नसेल तर भजन किती दिवस जरी केलं तरी भजन ते मंगळवाणी नरका जाणे चुकीना. भक्त प्रल्हादानं भजन करत होतं पण भक्त प्रल्हादाच्या वडिलांना बापाला भजन आवडत होतं का? आवडत होतं का? भक्त प्रल्हादाच्या बापाचं नाव काय? हिरण्य. पण पोरांना भजन आवडत होतं पण बापाला आवडत नव्हतं. ज्याच्या बापाने विरोध केले त्याला भजन सोडलं नाही. आपण काय हो प्रल्हादासी पिता करी अखंड वनवास. राग म्हणलं का आपल्याला एकच माहित आहे, वैताग राग. बरोबर आहे. बालकवंश राग आणि सोनी राग दोन जर एकत्र केलं ना उसात कांदीला बसत होती. आता एकाला म्हणला मला तुम्ही कोणत्या पद्धतीत गाता, दुसरी का तिसरी काळी का पांढरी म्हणून कोणत्याच नाही झपट पद्धती गातात. त्याच्या पलीकडे काही येत नाही. पाहिजे शिकलं पाहिजे. हा आता आमचं कामच ते आहे, रोज उठलं का बंदच करायचं, त्याला सोडून दुसरं काय अजिबात नाही. ज्याच्या बापाने विरोध केला त्याला परमात्मा सोडला नाही. बाप म्हणत होता अरे बंद कर. ज्या देवाचं नाव घेतलं सगळ्याचं कल्याण होतं, सगळ्याचं महाराज दुःख दूर होतो. पण त्या देवाचं नाव काही लोकांना काय येतो काय देव झाले बाबा महाराज. त्या बापाने महाराज एक एक माणूस वाट लावून द्यायचं, एक एक आपला असूल पाठवून द्यायचं भजन बंद करण्यासाठी. पण भक्त प्रल्हादानं भजन बनवतं बरं का, चालूच होतं. आम्हाला महाराज एखाद्याला म्हणा बाबा थोडं तुमची चाल वाकसूर झाली तर म्हणणार महाराज तुझा टाळ तुझा सप्ता आम्हाला काही दिले गेलं नाही. चाललं भजन बोलले जाऊ दे काय पण बोलली भजन संसारामध्ये किती जरी येतात झाल्या एकाला परत भोगला फेकून आणल्या तरी पण म्हणते महाराज चलत राहते काय वेळ ना चला आपलं झाली तर टाळ फेकून देऊ संसारात काहीच महाराज आपण सोचते सगळं परमात्मा झाल्यानंतर जी लोक अपमान सहन करतात तीच मोठी होतात महाराज. आणि जी लोक दुसऱ्याच ऐकतात त्याच लोकांचा एक दिवस महाराज उजाळा मोठा होतो बरं काय. जे ऐकत नाही त्याचं काय करतात. भक्त प्रल्हादाच्या बापानं भजन बंद करण्यासाठी एक असुर पाठवायचं. माझ्याकडे फक्त 20 मिनिट राहिले 11ची टाइम. त्यावेळेस महाराज भक्त प्रल्हादानं भजन करायचं. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भगवान परमात्म्याचं नाव घ्यायला लागलं महाराज, कृष्णाचं भजन करायला लागलं. आणि इकडे भजनामध्ये तो तल्लीन झाला. एक असुर आला भजन बंद करण्यासाठी. त्या असुरानं भक्त प्रल्हादाच्या अंगाला फक्त स्पर्श केला बरं काय. स्पर्श केल्याच्या नंतर ते असुर सुद्धा नाचायला लागलं भजन करायला लागलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ भजन करायला लागलं. पुन्हा दुसरा आला भजन बंद करायला. दुसरे आले ह्याच्या अंगाला हात लावला स्पर्श झालं तेही नाचायला लागलं. जेवढे असुर आले तेवढे भजन करायला लागले. त्यानं म्हणलं ज्याला ज्याला पाठवले परत माघारी येतच नाही. आता जे भजन बंद करायला गेले तर
भजनाचा आवाज तर तो वाढलाच म्हणजे पहिले आवाज थोडा बारीक होता आता भोंगा जास्त झालाय म्हणजे कारण संख्या वाढली की भजन जोरात होतो आणि संख्या कमी झाली की आता तुमचे ते एवढे दुसऱ्या इमानदार आमच्यावर एकटे नाही भजन करतात काय करायचं मला सांगा नवीन कोणाला भजन शिकवा वाटणं गेले कोणाला करी करा वाटणं गेले सगळे म्हणतात आमच्या पोराला ना कलेक्टर करतो कलेक्टर केला तर पोटात कलेक्टर करतो मास्तर करतो IPS करतो इंजिनियर करतो याच्यामध्ये लोक बेजार पण कोणाला वारकरी करा वाटणं गेले वारकरी आता इकडे जर नवीन लेकर टाळ वाजले का हे उगा बसतात काही लोक बंद करा म्हणून तुला भजन आज आम्ही वाजून आमचा काय देवा लागला तुझं कुठं लागतंय त्यानं म्हणजे तुझे टाळ आपल्याला करी पण आहे बघत राहायचं पण महाराज ज्यांना हाताला धरून शिकवायला चालवायला शिकवतो महाराज तो खरा मनुष्य असतो तसं आपली तरी काही नवीन पिढी घडलीच पाहिजे आता माझे पोरं आले नाही का नाचून कोकणा झाला असता बरं काय आमचं कामच ते मला ज्या गावात लेकर नाहीत की एक लेकर दुसऱ्याला ह्याच्यासाठी जरा थोडं एकदा सगळ्यांनी ध्यान करून बघायला वा वा मी माता पिता एक काय ना हाय काय ना याला घेऊन सुद्धा मला आता शिबिर चालू आहे माझ्याकडे नवीन गोष्टी चालू आहे वा भैया तुला सांगू का बाय तुला जर आनंद लुटायचा असेल तर या परमार्थाचा लुट लुटा बाकीचा आनंद कसा आहे सगळं पिकं पडत असेल आज किती जरी आपण किती जरी सोडून हे करून नटलो ना 2 तासानंतर सगळं घामाला पिकून जाते म्हणतात पण ह्याच्यात नटलास का आयुष्यभर तुला घाम येत नाही आणि कधी पिकं पडत नाही किती नाही का वा पोट दिसला रे बघा सातवीला आहेस नाव आहे पुढच्या 6 जन्म जागा करू नको तुला 10वी पदर 1 नंबर पप्पा तयार करू 1 नंबर किती पदर 10वी पदर येतोस की वा फक्त प्रल्हादाच्या दरबारात गेलेले सगळे असं भजन करायला लागले आणि शेवटी हिरण्यकशिपूला त्यानं म्हणला काय लागलं रे बघ भजन बंद करा आता ज्याला भजन बंद करा म्हणलं त्याला काही म्हणले का ज्ञानोबाला म्हणजे विचारलं म्हणे माऊली तुम्हाला ज्या लोकांनी त्रास दिले त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते का जी खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्री जीवाचे मैत्री जीवाचे माऊलीला म्हणलं माऊली ज्या लोकांनी तुम्हाला त्रास देतात त्यांच्याबद्दल काय वाटते माऊली म्हणतात की त्यांचंही कल्याण हो जे कळांची संघटना म्हणून असं म्हणे नाही बरं काय कारण त्यांच्यातला जे वाकडेपण आहे त्याला जाणणं त्यांना मात्र साधूचं काम आहे माणसाला मारत नाही बरं काय मग जे वाईट वागतात आमच्याबद्दल त्यांचंही भलं व्हावं याच्यापेक्षा दुरावस्था काय असेल मला हे साधूशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही आणि साधूला विचारलं म्हणे महाराज आपल्याला विचारलं म्हणे तुमचं घर कुठं आहे तुमचं घर कुठं आहे आम्ही काय सांगणार नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड तालुक्यामध्ये हाताळ गावामध्ये अमुक गल्लीमध्ये अमुक नंबरचं माझं घर आहे आणि आपल्या घरच्या बाजूचा जर बंगला बांधला तर आपल्या पोटात सगळी दुकानं चालू होतं का नाही एखादी आपल्या गावात कोणी चांगला झाला मनुष्य लगे गाडी वगैरे घरापुढे फोरला आले का मग ह्याला लगे थंडी ताप चालूच होते परत पोरगा आला मला एक महाराज थोडं टाळी द्या म्हणलं कसं काय आपल्या शेजाऱ्याला बॅटरी लागली म्हणला म्हणून त्याच्यामध्ये तुला काय झालं आनंद वाटलं आनंद त्याचा वाटला नाही म्हणला पण टाळी कसं काय दिला त्याचं तिकीट हरपलं म्हणून मला आनंद वाटलं म्हणजे त्याला बॅटरी लागली याचा आनंद नाही त्याचं तिकीट हरपलं याचा आनंद आहे म्हणजे लोकांचा वाटोळा करण्यामध्ये काही काही लोकांना आनंद होतो पण माऊलीला विचारलं म्हणे आपलं गाव माझं म्हणायला सुद्धा ताकद लागते हाय हो गाव तिकडं असं म्हणतात लोक पण तसं नाही मला माऊलीला विचारलं म्हणजे तुमचं काय वाटतंय हे विश्वची माझे घर ऐसी मती किंबहुना चराचर आपणाची झाला माऊलीला विचारलं म्हणे तुम्हाला काय वाटते जगाबद्दल हे विश्व
अंतकरण मोठं लागतो त्याला तो साधू म्हणतात बरं का? अवघाची संसार त्याला म्हणतात साधू. अवघाची संसार सुखाचा करीन असे म्हणणारे साधू संत महात्मे राजदेवाचं नाव घेत असताना स्वतःच्या बापानं जवळ आलं आणि त्याला म्हणायला लागलं बाबा भजन बंद कर. त्यानं म्हणलं ज्यांनी 3 लोकात आनंद मानतात सगळं विश्व माझं म्हणतात आणि सगळ्या विश्वामध्ये सुख निर्माण व्हावं सगळे सुखी व्हावं असं म्हणतात त्यांचं नामचिंतन आम्ही करतो. तुम्हाला काही अडचण आहे का? त्याने म्हणले बाबा मला चांगलं होत असताना मला बरं वाटत नाही मला बरं वाटत नाही. त्यावेळेस त्याने म्हणायला लागले बाबा तुला जर बरं वाटत नसेल तर बाजूला जा. पण शेवटी कसं मला तो हिरण्यकश्यप होता त्यानं भजन बंद केला. म्हणे एवढी आवड तुला निर्माण का झाली? त्यानं म्हणलं कुठे आहे तुझं देव? त्यानं म्हणलं विठ्ठल जडीस्थळी रिता ठाव नाही. त्याने सांगितलं जडीस्थळी चराचरामध्ये देव आहे महाराज देव नाही असं चतुरातो लावण्याची कुठं सकाळ म्हणली धन्य तुझी कुठं कुठं आहे देव सगळीकडेच देव आहे. देव नाही ती जागा नाही. एक अपघाची शंका आहे बरं काय 60वीला हा देव बसे त्याची घडावी संगती बरोबर आहे. आता याची अभंगाची कृती कशी विदेशी महाराजांना विचारलं बरं काय महाराज हे थोडं मला कसं तरी वाटते वेगळं कसं आहे महाराज म्हणजे देव बशी चित्ती त्याची घडावी महाराज सांगतात की ज्याच्या चित्तात देव आहे त्याची संगती घडावी असं म्हणतात बरोबर आहे. पण चित्तातला देव जर बाजूला निघून गेला तर हे शरीर लाखो रुपये होते ना. तर नेमकं संगत कसं आहे हे एवढं बारकायचं एवढं सोपं आहे ना काय. म्हणजे महाराजांनी मला पटवून सांगितलं सगळं गुरुवारी माझे गणपती देसाई महाराजांवर गेले त्याने सांगितलं तसं नाही म्हणजे देव वसी चित्ती त्याची घडावी संगती. पण कोणाची संगती घडावी कोणाची संगती घडावी ते पुढच्या वेळेला सांगेल. एकदा जर सगळे जर औषध गोळ्या दिलं तर आपलं सगळे विद्वान आहेत तर काय असं जातो विषय काय चालत आपला विषय हिरण्यकश्यप भजन बंद करायला ज्याचं नाव घेत होते ज्याचं नाव घेत होता तो हिरण्यकश्यप बंद भजन करायला त्याने म्हणला भजन बंद होत नाही. त्याने म्हणले तू भजन बंद केला तर बघा तर बघ म्हणला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला पण भजन बंद झालं नाही. पण शेवटी महाराज देवानं प्रकट झालं नरसिंह रूपामध्ये देवानं प्रकट झालं. ज्यानं भजन बंद केलं त्याचंच वध झालं. पण भक्त प्रल्हादाला आणि तीळ मात्र होऊन दिलं नाही. त्याच्या चित्तात देवाचं नाव आहे महाराज त्याचं दास्यत्व पत्करतो महाराज. त्याच्यापेक्षा तुझ्याकडे काय असेल महाराज नामरूपी जळले चित्त त्याचा असं मी अंकित पण करत असताना कसं केलं पाहिजे महाराज तो कमने नावा
नांदेडला तिघं बुवा कुठे मानती एका शिरम बुवा इडूळ करणे तिघं बुवा कुठे गेले दोघं होते बरं काय संगोलीचे काकडा त्यांच्या प्रसिद्ध आहे बरोबर आहे का त्यांनी महाराज फक्त माझ्या मागं काम केले सेवा आहे म्हणून जात प्रयत्न करायचा पण त्या माणसाने महाराज थापटीनं बोलता पाठ का जमलं तर थापटीतात नाही तर लपटीतात जोड बी घेत नाही काही चाली असे गोड आहेत मला जवळून ऐकू वाटतो काही चाली भेटाळपणासारखं जवळच वाटतं बरोबर आहे परवा आमची ते कीर्तनात चालू होते एका गायकानं पुक 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 नालीत घालून म्हटलं तुला बरोबर आहे का एक खानदानीसाठी माझी लोकांनी बोलून की आता आम्ही बरंच झालं भजनामध्ये पण आता काही नवीन गाबडा आल्या तर त्या अखदीवाला एकच चालू म्हणलं पुन्हा जे संप्रदायाच्या हा ज्याला महाराज महाराज जमनामध्ये माझ्या फुका जाती काय विचारते दोन चालू पाठ करले लांब आता नेलो घालून आता आमच्यासारखं कोणीच नाही इथं खास हा महाराज दादासाहेबांची कृपा आहे गुरूंचा आशीर्वाद आहे मला 100 चाली जागेवर नाही म्हणून भेटलं तर उठून द्या नाही महाराज पण ती चाली कसे प्रश्नाचे उत्तर फळावरची चाली बरोबर आहे महाराज माझ्या मनाला रामकृष्णाने मला ते मुकडा वाजला ते मुकडा वाजला मला चक्कर झाली म्हणून मला काही जमणार असेल तर पहिलंच ते नवीनच बोलणे काय म्हणून आता ते मग तरी पण आता कीर्तन गाण्यावर बोल असं नाही मला एक सांगतो मला योग्य त्या माणसाच्या जर संगतीत राहिला तर तुमचं सोनं होते बरं चांगली माणसं आजही आहेत मला बरोबर आहे वारकरी संप्रदाय खूप मोठ्या लोकांनी टिकवलंय आणि खूप मोठा आहे बरं का आमच्यानं चांगलं होत नसेल तर वाईट करायचं आम्ही सेवेलागी आम्ही फक्त त्याची सेवा करत आम्हाला कुठलंच काही येत नाही फक्त त्याच्या वाऱ्यावर जरी चाललो तरी आमचा उद्धार आहे बघा वाऱ्यावर बाकीचं काहीच नाही महाराज काही महाराज म्हणतात आम्हाला भागवत पाठ आहे गाथा पाठ आहे भागवत कोणी करावं भागवत हा भागवत ज्यानं करायचं त्यानं पहिले 41 दिवस ब्रह्मचारी पाहिजे भागवत झाल्यानंतर 42 दिवस ब्रह्मचारी पाहिजे त्याच्यानंतर पण भागवत ऐकलं तर गावावर पाणी पडते नाहीतर गावावर पुढे बस पडून जाते पाणी पडत नाही आमच्या देशी महाराजाला म्हणलं महाराज तुम्हाला रामायण भागवत नाही म्हणा आपला अधिकार नाही म्हणजे महाराजांनी सरळ सांगितलं आपला अधिकार नाही मिळते बरोबर आहे त्याने म्हणजे संदीप महाराज आपण फक्त सेवक म्हणून राहायचं कुठली पदवी आपल्याला लावून घ्यायचं नाही कारण ह्या पदवी आपल्याला काय शकतात महाराज अरे ज्या तुकोबाराने आपल्यासाठी गाथा निर्माण केला त्या माऊलीने आमच्यासाठी हरिपाठ दिलं ज्ञानेश्वरी दिली महाराज त्याच्यात आम्हाला फक्त काही नाही आलं तरी चालेल फक्त एकतरी होगी बरोबर आहे मला जास्ती काहीच नको फक्त आम्हाला त्या संगतीचा वारा लागावा कोणाचा वारकऱ्याच्या संगतीचा बाकीचं दुसरं काहीच नाही मला आता तुम्हाला कोणी ज्ञानेश्वरीची ओवी सांगणारा भेटणार नाही तुकोबाराच्या गाथ्याचा अभंग सांगणारा भेटणार नाही सत्याचा धर्म मंडपात सडा म्हणणारे लोक भेटणार नाहीत नको त्या ठिकाणी जाऊन आपलं वाईट करणारे लोक भेटतील महाराज म्हणून सांगायला फक्त संगत चांगल्या लोकांची करा आणि चांगल्या लोकांमध्ये सुद्धा चांगले लोक कसे ठेवायचे महाराज ज्याच्या चित्तामध्ये शुद्धता आहे शुद्ध याचा अर्थ महाराज तुपासारखं शुद्ध दही थोडं मिसळतात ते बरं काय दह्यामध्ये आणि तुपामध्ये खूप अंतर आहे भक्ती ज्याला जाणून शुद्धता निर्माण आहे भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती भरपूर लोक करणारे येतात जाणणारे येतात पण चित्तात शुद्धता नसेल तर काय करायचं त्याला महाराज बाकीचे गाते पाठ राहायचे का ज्ञानेश्वरी पाठ Yeah.
वातावरण आहे. संसारावरती तर ठेवू नका. संसार तुम्ही नाही राहिलात तरी मी संसार होऊ शकतो. तुम्ही करतो म्हणून भरपूर प्रयत्न करा, पण शेवट कडूच आहे महाराज. परमार्थ करण्यासाठी सायास करावं लागते आणि परमार्थ केल्याच्या नंतर महाराज तुमचं कधीच वाया जात नाही. एक ना एक दिवस शेवट गोड होईल बरं का आपला. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, पांडुरंग. आमच्यासाठी कोण राहायला पाहिजे महाराज बाबा? कमीत कमी गावातले लोक तर रडले पाहिजे महाराज आमच्यासाठी. त्याच्याकडे काही नाही. काही काही लोकांच्या घरातले लोक रडत नाही, धडबाम ढाबो रडतात महाराज. मी काय सांगेल राजू, आम्ही इथं जेवायचं आमच्या हातात आहे, पण पचवायचं त्या मालकाच्या आहे. झोपायचं आमच्या, पण सकाळ उठवायचं का पेटवायचं त्या मालकाच्या हातात आहे महाराज. म्हणून जीवन जगत असताना महाराज आजपर्यंत कसं राहिलो काय केलं माहिती नाही, विचार करू नका. संध्याकाळी घरी गेल्यानंतर फक्त नाम पडायचं, वरती पाहायचं, म्हणजे देवाला विचारायचं, म्हणजे देवा आणि माझ्या या जगामध्ये तुझ्याशी कोण आहे? कोण आहे सांग ना. सगळ्या संकटामध्ये तुझ्याशी मला दुसरं कोणी जाऊ शकत नाही. मग आज पत्र माझं एवढं चांगलं शरीर मध्ये देह तू दिलास ना, हे आजपासून जेवढं झालं तेवढं तुझ्याकडे लावणार. तुझ्याकडे काय मला सांगा तुम्ही. इथून घरी जायचं भरोसा नाही महाराज. येतानाही काही आणून नाही, जातानाही काही देणार नाही मला. फक्त दोन शब्द चांगले प्रेमाने बोलायचं. काही काही जन्मभर विरोध करतात महाराज, वर्तना डोळ्यात पाणी येतात. कशाला दुसऱ्याच्या जिवंतपणी त्रास असला तर त्याला मदत करतो, त्याच्यापेक्षा मोठं पुण्य काही नाही. जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे, खाली हाथ आया फिर खाली हाथ जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. सूर्य इकडं उगवणार इकडं मावळणार महाराज, त्याच्यानं आपलं काही अस्तित्व बंद पडत नाही. म्हणून आमचे दिवस किती चालेत हे बघू नका. जीवनामध्ये क्रांती काय घडवायची, आपल्याला काय केल्यानं चांगलं होईल महाराज. लोकांचा उद्धार. स्वतःसाठी जीवन जगू नका राजे हो. स्वतःसाठी जीवन जगण्यासाठी काही मूल्य नाही. आपल्यामुळे दुसऱ्याचं चांगलं कसं होईल, दुसऱ्याचं कुठंतरी आपल्याला काही चांगलं करता येईल का, असं जीवन जगा. तुमच्या जीवनाला धन्यता आहे महाराज. आणि तुम्ही नाही परमार्थ केला तरी चालेल, पण आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं जरी जीवन जगलात ना महाराज, तर तुकोबाराय म्हणतात की असे पंडित माझ्या मनाला आवडतात. हो का पंडित, तर या नसतील तर ते माझ्या मनाला आवडत नाही. म्हणून तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तुझी शुद्ध. शुद्धता संसारात पाहिजे, परमार्थात पाहिजे. संसारात शुद्धता असेल तर तुमचं काय होईल मला माहिती नाही. परमार्थात ती शुद्धता नक्कीच एक दिवस मंदिर बनवलं शिवरात नाही. ज्ञानेश्वर तुमच्या गावामध्ये तुमच्या परिचयाचे बाहेरगावचे पाहुण्यांचे जर कोणाची मुलं मुली असतील तर त्यांनी 1 महिन्याचा आपल्या लेकरांना सुट्ट्यामध्ये महाराज, कारण लेकरं लोक त्या ठिकाणी आता खेळायला जातात. परवा दिवशी पाहिलं तर तुम्ही महाराज ते बॉल खेळायला गेले, लेकरू पत्रावर गेलं, बॉल काढायला गेलं, वगैरे करंटचा शॉट लागलं, ते पूर्ण जळालं बघा. कारण कसं आहे आता पूर्ण हिरीला जातात, ओढ्याला जातात, म्हणजे ऐकत नाही घरी बरं काय. म्हणून जर कोणाची लेकरं जर रिकामा आता ह्यावेळी सुट्ट्यामध्ये लेकरं रिकामाच असतात. 1 महिना आमच्याकडे 1 मे ते 1 जून पर्यंत आमच्याकडे शिबिर चालू आहे देगलूरला. तर कोणाला ठेवायचं असं वाटत असेल तर त्यांनी आमच्याकडे पाठवून द्या. लेकरच्या नादामध्ये लेकर कुठं चालेल ते बघा. पैसा नाही करू नका, फक्त लेकर संस्कारी बनवा. लेकर
लेकर जर संस्कारी बनवलात तर खरी संपत्ती तुमची तेच आहे मला. आज काही काही लोक आमच्यापर्यंत लढतात म्हणजे महाराज आमच्या पोराला हाणलं म्हणलं आपण उघडं पण हाणलं का हाणलं. ज्यावेळेला योग्य वेळ होती ना त्यावेळेला एकच आहे राहू दे म्हणजे जवळ ठेवून घेतली वाईटाच्या संगतीत गेला. आता त्याचा परिणाम त्याला भोगायला लागला महाराज. लाकूड एकदा वाळलं पुन्हा वापरत नाही म्हणून मोठा असताना त्याला कसं वापरलं तसं वापरलं जातं. म्हणून तुमच्या काही लांब नाही मला असतील तर पहिली ते 6वी 7वी पर्यंत कोणाचे कार्यक्रम असतात पाठवून द्या. पुढच्या वर्षी 20 गणपतीचा असं मला वाटलं तुमच्या गावात लेकरं बिकरं सप्त्याला गेलं कुठं गेली कुठे घरी सप्ते पंक्तीला यायला का तिथं दिसत असते मला पंक्तीला होते का बघा म्हणून आहे का मला. म्हणून सगळ्याला हात विनंती आहे तुमच्या लेकराला बाकीच्या कुठल्या माईच्या दचरा नेऊ नका. बाकीच्या कुठेही घेऊन जा न जा पण उद्यापासून सगळ्याला लेकराला हात धरून इथे घेऊन येत जा. सगळ्या महाराजाला सांगा लेकराला किसकिस करू नका म्हणून ही आमची पुढची पिढी आहे. बरोबर आहे. आमचं परमार्थ महाधन हेच हा धन सगळ्यात मोठं. त्या लेकराला इथं आणत जावा त्या धर्म मंडपात बसीत जावा. ते मधून बाहेरून मध्ये किती का जायला बरं का तुम्ही काहीच म्हणून द्या नका महाराजाला सांगा. कारण मधून बाहेरून मध्ये जात येतच येतात म्हणून सगळे लेकरं उद्यापासून इकडे घेऊन येतात. घरी झोपू घालू नका. एक तुकोबा राहायचं भजन आहे सर्वांनी हात एका मोठ्या प्रेमानं करायचं. करा तुम्ही सगळे वा पाहिजे का कोणी हा तुकाराम तुकाराम
Thank